नवनाथांचे पारायण करणे हे अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी मानले जाते. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण पूर्ण झाल्यानंतर त्याचे योग्य पद्धतीने उद्यापन करणे अत्यंत आवश्यक असते, जेणेकरून पारायणाचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. आज आपण या नवनाथ उद्यापन पूजेची अतिशय सविस्तर, शास्त्रशुद्ध आणि संपूर्ण माहिती घेणार आहोत. सर्वात आधी पाहूया, नवनाथ उद्यापन पूजा कुठल्या दिवशी करावी. पारायणाची समाप्ती आणि उद्यापन करण्यासाठी योग्य तिथी आणि वार निवडणे महत्त्वाचे असते. गुरुवार हा दत्तगुरूंचा आणि नवनाथांचा वार मानला जातो, त्यामुळे उद्यापनासाठी गुरुवार हा सर्वात उत्तम आणि शुभ वार आहे. शुभ तिथीचा विचार केल्यास गुरुपौर्णिमा, चैत्री पौर्णिमा किंवा मार्गशीर्ष पौर्णिमा, तसेच दत्त जयंती, एकादशी किंवा पंचमी या तिथींवर उद्यापन करता येते. श्रावण, मार्गशीर्ष आणि चैत्र महिने या पूजेसाठी खूप फलदायी मानले जातात. सर्वसाधारण नियम असा आहे की ज्या दिवशी तुमचे ठरलेले पारायण पूर्ण होईल त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी हे उद्यापन करावे. आता आपण जाणून घेऊया की पूजा करताना आणि उद्यापनाच्या दिवशी कोणते नियम पाळायचे आहेत. नाथ संप्रदायात पावित्र्य आणि भक्तीला सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे पारायण सुरू असल्यापासून ते उद्यापन पूर्ण होईपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करणे अनिवार्य आहे. आहाराचे नियम पाळताना मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि बाहेरचे अन्न पूर्णपणे वर्ज्य करावे. फक्त सात्विक आणि घरात बनवलेले शुद्ध अन्नच ग्रहण करावे. उद्यापनाच्या दिवशी अनेक जण उपवास करतात आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून मगच अन्न ग्रहण करतात. उद्यापनाच्या आधीच्या रात्री पलंगावर न झोपता जमिनीवर चटई किंवा सतरंजी अंथरून झोपावे. पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूजेला बसताना स्वच्छ आणि धुतलेले कपडे परिधान करावेत. शक्यतो सुती किंवा रेशमी वस्त्रांचा वापर करावा आणि काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नयेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुतक किंवा विटाळ असल्यास पूजा किंवा उद्यापन करू नये आणि पूजेच्या ठिकाणी चामड्याच्या वस्तू जसे की बेल्ट किंवा पाकिट घेऊन जाऊ नये. या काळात अनावश्यक बडबड टाळावी, खोटे बोलू नये आणि सतत मनात अलख निरंजन किंवा श्री नवनाथाय नमः असा जप चालू ठेवावा. पूजेला बसण्यापूर्वी सर्व आवश्यक साहित्य एका ठिकाणी गोळा करून ठेवावे, जेणेकरून पूजेत कोणताही व्यत्यय येणार नाही. या साहित्यामध्ये नवनाथांचा फोटो किंवा मूर्ती, श्री गणेशाची मूर्ती किंवा सुपारी आणि नवनाथ भक्तिसार पोथी असावी. यासोबतच चौरंग, त्यावर अंथरण्यासाठी लाल किंवा पिवळे स्वच्छ कापड, स्वतःला बसण्यासाठी आसन, कलश स्थापनेसाठी तांब्या, आंबे किंवा विड्याची 5 पाने, एक श्रीफळ म्हणजेच नारळ आणि थोडे तांदूळ असावेत. अभिषेकासाठी पंचामृत, शुद्ध पाणी, गुलाब पाणी आणि पूजेसाठी अष्टगंध, गोपीचंदन, भस्म म्हणजेच उदी, हळद, कुंकू, शेंदूर, कापूर, उदबत्ती आणि धूप जवळ ठेवावा. फुलांमध्ये झेंडू, गुलाब, शेवंती, फुलांचे हार, तुळशीची पाने, दुर्वा आणि बेलाची पाने आवर्जून असावीत. महानैवेद्यासाठी पुरणपोळी, पेढे, फळे आणि विड्याची पाने असावीत. याशिवाय जानवे जोड, वस्त्रमाळ, कापसाची वस्त्रे, दक्षिणेसाठी सुटे पैसे, घंटा, शंख, समई आणि निरांजन तयार ठेवावे. आता आपण नवनाथ उद्यापन पूजा विधीची सविस्तर आणि शास्त्रशुद्ध कृती पाहूया. उद्यापनाची पूजा ही षोडशोपचार म्हणजेच 16 उपचारांनी केली जाते. पूजेची सुरुवात पूर्वतयारी आणि पवित्रीकरणाने होते. सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरासमोर सडा रांगोळी काढावी. एका चौरंगावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरून त्यावर तांदळाची रास काढावी आणि कलश स्थापन करावा. कलशात पाणी, सुपारी, नाणे आणि दुर्वा टाकून त्यावर विड्याची पाने आणि नारळ ठेवावा. कलशाच्या शेजारी नवनाथांचा फोटो आणि उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. स्वतः आसनावर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. त्यानंतर पळीने उजव्या हातावर 3 वेळा पाणी घेऊन आचमन करावे. यानंतर संकल्पाचा टप्पा येतो. उजव्या हातात थोडे पाणी, अक्षता आणि फूल घेऊन स्वतःचे नाव आणि गोत्र उच्चारून असा संकल्प करावा की नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या पारायणाचे संपूर्ण फळ प्राप्त व्हावे, कुटुंबावर नाथांची कृपा राहावी आणि संकटांचे निवारण व्हावे म्हणून मी हे उद्यापन करत आहे, असे म्हणून हातातील पाणी तामनात सोडावे. कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजेने होते. गणपतीचे ध्यान करून त्यांना पाण्याने आणि पंचामृताने स्नान घालावे. हळद, कुंकू, शेंदूर, दुर्वा, लाल फूल अर्पण करून गुळाचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर स्थापन केलेल्या कलशाला गंध, अक्षता आणि फुले वाहून वरून देवाची आणि सर्व तीर्थांची पूजा करावी. आता मुख्य नवनाथांची पूजा सुरू करावी. नवनाथांचे स्मरण करून त्यांना पूजेसाठी आमंत्रित करावे. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, भर्तृहरीनाथ, रेवणनाथ, चरपटीनाथ आणि नागनाथ या 9ही नाथांचे नाव घेऊन अक्षता वाहाव्यात. आता 16 उपचारांनी पूजा करताना नाथांना बसण्यासाठी अक्षता आणि फुले अर्पण करावीत. त्यांचे पाय धुण्यासाठी आणि आचमनासाठी पाणी अर्पण करावे. मूर्ती असल्यास पंचामृताने अभिषेक करावा. नाथांना कापसाची वस्त्रे आणि जानवे अर्पण करावे. अष्टगंध, गोपीचंदन आणि विशेष करून भस्म किंवा उदी लावावी, कारण नवनाथांना भस्म अत्यंत प्रिय आहे. सुगंधी फुलांचा हार, बेलाचे पान आणि तुळस आवर्जून व्हावी. उदबत्ती, धूप आणि तुपाचे निरांजन ओवाळावे. यानंतर पोळी, वरण, भात, भाजी, पोळी
असा संपूर्ण महानैवेद्य दाखवावा. नैवेद्याभोवती पाण्याने चौकोन मंडल करून तुळशीचे पान ठेवावे आणि नाथांना तो ग्रहण करण्याची प्रार्थना करावी. शेवटी विड्याच्या पानांवर सुपारी ठेवून तांबूल अर्पण करावा आणि फळ व दक्षिणा अर्पण करून साष्टांग नमस्कार घालावा. ज्या नवनाथ भक्तिसार पोथीचे तुम्ही पारायण केले आहे तिचीही हळद कुंकू अष्टगंध आणि फुले वाहून पूजा करावी. ग्रंथाला साष्टांग नमस्कार करून उद्यापनाच्या दिवशी पोथीचा शेवटचा म्हणजेच 40वा अध्याय पुन्हा एकदा नक्की वाचावा. त्यानंतर सर्व कुटुंबाने एकत्र उभे राहून टाळ्यांच्या आणि घंटेच्या गजरात आरती नवनाथांचीही आरती करावी. आरतीनंतर कापूर जाळून कर्पूर आरती करावी आणि हातात फुले व अक्षता घेऊन मंत्रपुष्पांजली नाथांच्या चरणी अर्पण करावी. यानंतरचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे क्षमा प्रार्थना. पूजेत कळत नकळत अनेक चुका होऊ शकतात. त्यासाठी हात जोडून नाथांची क्षमा मागावी आणि म्हणावे की हे नवनाथ महाराज, मी अज्ञानी आहे. मला पूजा अर्चा मंत्रतंत्र काहीही माहीत नाही. माझ्याकडून या पारायणात किंवा पूजेत काही चूक झाली असेल, काही कमी जास्त झाले असेल तर मला आपल्या बालकासमान समजून क्षमा करा आणि माझी ही भक्ती गोड मानून घ्या. उद्यापनाचा समारोप आणि विधी ब्राह्मण भोजनाशिवाय पूर्ण होत नाही. उद्यापनाच्या दिवशी एका सच्छील ब्राह्मणाला आणि एका सवाष्ण स्त्रीला घरी जेवायला बोलवावे आणि त्यांना आदराने पुरणपोळीचे भोजन द्यावे. भोजन झाल्यानंतर त्यांना दक्षिणा, वस्त्र आणि विडा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. नाथ संप्रदायात अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नदान करावे. शेजारी आणि नातेवाईकांना नवनाथांचा प्रसाद वाटावा. त्यानंतरच घरातील सर्वांनी मिळून नाथांचा प्रसाद म्हणून अन्न ग्रहण करावे आणि आपला उपवास सोडावा. नवनाथ उद्यापन हे अत्यंत श्रद्धेने आणि शुद्ध मनाने केले पाहिजे. अलख निरंजनच्या गजरात आणि निस्सीम भक्तीने केलेली साधी पूजा देखील नवनाथ नक्कीच स्वीकारतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. अलख निरंजन श्री नवनाथ महाराज की जय. नवनाथांची पूजा करताना किंवा पोथी वाचताना आपल्याकडून एखादी चूक झाली तर नाथ खरंच कोपतात का? नवनाथांची पूजा उग्र असते का? नियम मोडले तर काही वाईट होईल का? तुमच्याही मनात हीच भीती आहे ना? तर थांबा, नवनाथ उपासनेबद्दलचे असे अनेक गैरसमज आज आपण दूर करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज नवनाथांच्या पूजेबद्दलची तुमची सगळी भीती कायमची निघून जाणार आहे. नमस्कार. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करणं किंवा नवनाथांची नित्य पूजा करणं हा अनेक घराण्यांचा कुलाचार आहे. पण नवनाथ संप्रदायात मंत्र सामर्थ्य आणि शाबर विद्या असल्याने सर्वसामान्यांच्या मनात या पूजेविषयी अनेक प्रश्न आणि शंका असतात. चला तर मग आज या सर्व प्रश्नांची शास्त्रशुद्ध आणि सोपी उत्तरे जाणून घेऊया. सर्वांत पहिला प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे नवनाथांची पूजा किंवा पारायण कोणत्या दिवशी सुरू करावं? नवनाथ हे साक्षात दत्तात्रेयांचे अंश मानले जातात. त्यामुळे गुरुवार हा नवनाथांच्या पूजेला सुरुवात करण्यासाठी सर्वात शुभ वार मानला जातो. याशिवाय दत्त जयंती, गुरुपौर्णिमा किंवा नवरात्रीतही तुम्ही सुरुवात करू शकता. पूजा करताना तुमचं तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. आणि हो, पूजेला बसताना जमिनीवर थेट बसू नका. लोकरीचं किंवा सुती आसन नक्की घ्या, जेणेकरून मंत्रजपाची किंवा वाचनाची ऊर्जा जमिनीत शोषली जाणार नाही. आता वळूया पारायणाच्या नियमांकडे. नवनाथ भक्तिसारचे तुम्ही तुमच्या वेळेनुसार 7 दिवसांचे, 21 दिवसांचे किंवा 40 दिवसांचे पारायण करू शकता. पण वाचताना मध्येच उठावं लागलं तर काय करावं? हा प्रश्न अनेक महिलांना आणि नोकरी करणाऱ्यांना पडतो. खरं तर नियम असा आहे की पोथी वाचताना मध्येच उठू नये. पण व्यावहारिक जीवनात कधी लहान मूल रडतं किंवा दारावर कोणी येतं, अशा अडचणीच्या वेळी जिथे वाचन थांबवलंय तिथे एखादं फूल किंवा तुळशीचं पान ठेवा आणि उठा. परत आल्यावर हातपाय धुवून चूळ भरून पुन्हा आसनावर बसा आणि राहिलेला अध्याय पूर्ण करा. देव किंवा नाथ हे माणसाच्या अडचणी समजून घेतात. त्यामुळे उगाच अकारण भीती बाळगू नका. उपासनेच्या काळात आहार कसा असावा? कांदा, लसूण आणि मांसाहार का वर्ज्य आहे? यामागे एक साधं शास्त्रीय कारण आहे. कांदा, लसूण आणि मांसाहार हे तामसिक पदार्थ आहेत. यामुळे शरीरात उष्णता आणि आळस वाढतो. नाथांची उपासना ही एकाग्रतेची असते. सात्विक आहार घेतल्यास मन शांत राहतं आणि ध्यान चांगलं लागतं. म्हणूनच पारायणाच्या काळात व्यसने आणि तामसिक आहार पूर्णपणे वर्ज्य करावा. सोबतच या काळात ब्रह्मचर्याचे पालन करणंही अत्यंत आवश्यक आहे. सर्वात जास्त विचारला जाणारा आणि काहीसा वादग्रस्त प्रश्न म्हणजे स्त्रियांनी नवनाथांची पूजा किंवा भक्तिसारचे पारायण करावे का? याचं स्पष्ट उत्तर आहे हो, नक्कीच करावं. भक्तीला स्त्री पुरुष असा कोणताही भेद नसतो. आत्मा हा लिंगविरहित आहे. फक्त सात्विकतेचे आणि पावित्र्याचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. जर पारायण करताना मध्येच मासिक पाळी आली तर त्या 4 ते 5 दिवसांसाठी वाचन पूर्णपणे थांबवा. 5व्या दिवशी डोक्यावरून स्नान करून शुद्ध झाल्यानंतर राहिलेले वाचन पुढे चालू करा. यात कोणताही दोष लागत नाही. तसंच जर घरात सुतक किंवा सोयर आलं तर वाचन तिथेच थांबा आणि सुतक संपल्यानंतर घर शुद्ध करून पुढचे अध्याय वाचा.
यासाठी नव्याने सुरुवात करण्याची अजिबात गरज नसते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जरा चूक झाली तर नाथ कोपतात का? मित्रांनो, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. श्री नवनाथ हे साक्षात गुरु आहेत आणि गुरु हे आईसारखे असतात. कोणतीही आई अज्ञानाने झालेल्या चुकीमुळे आपल्या लेकराला शिक्षा करत नाही. जर एखादा श्लोक चुकीचा वाचला गेला किंवा वेळ पाळता आली नाही तर नाथ कधीही कोपत नाहीत. क्षमास्व परमेश्वर म्हणून माफी मागितली की सर्व दोष नष्ट होतात. त्यामुळे भीतीपोटी पूजा करू नका, तर निर्भयपणे आणि प्रेमाने करा. अनेकांना असा अनुभव येतो की पोथी वाचताना खूप जांभया येतात, डोळ्यांतून पाणी येतं किंवा झोप येते. याचं कारण म्हणजे ग्रंथातील प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा. जेव्हा आपण पोथी वाचतो तेव्हा आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे शरीर थकतं. डोळ्यांतून पाणी येणं हे मन एकाग्र झाल्याचं लक्षण आहे. त्यामुळे घाबरू नका. काही वेळा विचित्र स्वप्नेही पडतात. हे सुद्धा आध्यात्मिक प्रक्रियेचा भाग आहे. हे सर्व नाथांची कृपा आहे असे मानून वाचन श्रद्धेने चालू ठेवा. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. नवनाथ भक्तिसारमध्ये अनेक ठिकाणी नाथांनी वापरलेले शाबर मंत्र दिले आहेत. हे मंत्र अत्यंत सिद्ध आणि शक्तिशाली असतात. त्यामुळे कोणत्याही योग्य गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय ते सिद्ध करण्याचा किंवा वेगळा जप करण्याचा प्रयत्न सर्वसामान्यांनी करू नये. पोथी वाचताना ते केवळ कथेचा भाग म्हणून वाचावेत. नामस्मरणासाठी ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः किंवा ओम नवनाथाय नमः या साध्या आणि सात्विक नामाचा जप करावा. पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन कसं करावं? शेवटच्या दिवशी वाचन पूर्ण झाल्यावर नाथांची षोडशोपचारे पूजा करावी. नाथांना गोड नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नदान करावं किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीला आणि कुमारिकेला जेवू घालावं. आणि शेवटी नाथांपुढे नतमस्तक होऊन सांगावं, हे नाथ, माझ्या अल्पमतीनुसार मी आपली सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. यात काही चुका झाल्या असतील तर मला पदरात घ्या आणि माझी भक्ती मान्य करा. पोथी वाचन पूर्ण झाल्यावर ती रेशमी किंवा सुती लाल कपड्यात गुंडाळून देव्हाऱ्यात स्वच्छ ठिकाणी ठेवावी. थोडक्यात सांगायचं तर नवनाथांची भक्ती ही माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवण्याची, त्याच्यातील भीती नष्ट करण्याची प्रक्रिया आहे. बाह्य कर्मकांडापेक्षा नाथांना तुमच्या अंतःकरणातील शुद्ध भाव अधिक प्रिय असतो. त्यामुळे कोणत्याही शंकेला मनात थारा न देता पूर्ण विश्वासाने अलख निरंजनचा गजर करत नाथांची भक्ती करा. नाथांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहील. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.